नमस्कार. हॅलो. खूप खूप अभिनंदन तुझं. यस, यू हॅव मेड अस प्राऊड आणि खूप आनंद झाला. आणि तू जे काही इतक्या कमी वयामध्ये जे काही तू मिळवलेलं आहेस ते खरोखर अतिशय गौरवशाली आहे. वी आर ॲब्सोल्युटली प्राऊड ऑफ यू. यस. आम्हाला आता तुझा एक चांगला मोठा सगळा सत्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करायचा आहे, त्यामुळे आम्ही ठरवू तुझ्याशी बोलून तू केव्हा येते ते सगळं. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि ग्रँड मास्टरचा खिताब देखील या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. खरं म्हणजे किशोरवयीन अशी पहिली खेळाडू आहे की जिने या स्तराच्या चॅम्पियनशिप मध्ये या ठिकाणी भाग घेऊन ती जिंकली आहे. तसं तिने दुसऱ्यांदा याच्यामध्ये भाग घेतला. यापूर्वी देखील तिने भारताकरता अनेक मेडल्स जिंकलेले आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी ही तिने केलेली आहे. जवळपास 35 मेडल्स ही तिने जिंकलेले आहेत. त्यापैकी 23 गोल्ड मेडल आहेत. त्यामुळे एक अतिशय होतकरू खेळाडू म्हणून आपण तिच्याकडे पाहू शकतो. अर्थात तिने पुनेरू हम्पी यांना हरवलेलं आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याही अतिशय चांगल्या खेळाडू आहेत. पण नागपूरकरांकरता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेकरता एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये ग्रँड मास्टर हा खिताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं निश्चितपणे आम्ही त्यांचा सन्मान करू.